बातमी आहे कोल्हापूरमधून। 1 वर्षानंतर माधुरी हत्तीणीला परत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्यात। कोल्हापूरच्या नांदणी मठात माधुरी हत्तीणीच्या निवासस्थान बांधण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। नव्या निवासस्थानामध्ये माधुरी हत्तीणीसाठी रबरी मॅटिंग, स्प्रिंकलरची सुविधा देण्यात आली आहे। माधुरी हत्तीणीला वंतारामध्ये जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले आणि आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। माधुरी हत्ती पुन्हा एकदा परत येणार आहे अशा पद्धतीच्या हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी माधुरी हत्तीसाठीच नवीन निवासस्थान आहे ते तयार केलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने वनतारा असेल किंवा उच्चस्तरीय समिती असेल यांनी माधुरी हत्ती पुन्हा एकदा नांदणी मठाकडे देण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवलेली आहे, तशा पद्धतीच्या हालचाली आहेत त्या गतिमान झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर माधुरी हत्तीसाठीचं हे शेड हे तयार केलेलं आहे। म्हणजे माधुरी हत्तीला पिण्यासाठीचा वेगळा हौद असेल, त्याचबरोबर जे मॅटिंग आहे ते देखील नवीन घातलेलं आहे। एक नैसर्गिक रूप या शेडला येईल अशा पद्धतीची तयारी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। उन्हाळ्यामध्ये माधुरी हत्तीला कुठेही उन्हाचा त्रास होऊ नये, गरमीचा त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीने फॅन लावलेले आहेत। त्याचबरोबर शॉवरची देखील व्यवस्था याच शेडमध्ये माधुरी हत्तीसाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं या ठिकाणी माधुरी हत्तीसाठीचं जे आंदोलन उभा राहिलं होतं त्यानंतर आपण जर बघितलं तर माधुरी हत्तीच्या निवासस्थानाची योग्य ती या ठिकाणी काळजी घेतली जाणार आहे। कारण याच ठिकाणी वनताराची एक टीम आली होती, त्यांच्या सूचनेनुसार ही सगळी व्यवस्था आहे ती केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, नांदणी, कोल्हापूर।